धनगर समाजासारखा प्रामाणिक व्यक्ती इतिहास गवाह है। पूर्वीपासून आजपर्यंत तो फक्त आपल्या विचारांशी आणि आपल्या नेतृत्वांशी प्रामाणिक राहिला, परंतु त्याचा फक्त यूज अँड थ्रो होतोय। का होती धनगरांची फसवणूक? का धनगरांच्या पोरांना फक्त वेड्यात काढलं जातंय? गाव खेड्यातला राहणारा समाज, भोळा बाबडा समाज, पण प्रचंड प्रामाणिक समाज, काही सत्ताधाऱ्यांचे दलाल ओबीसींच्या आरक्षणाच्या रक्षणासाठी त्या ठिकाणी फिरतायत, पण ज्या धनगरांच्या जातीमध्ये जन्मले त्यांच्यासाठी आरक्षण मागत नाही। बरेच नेते धनगर समाजाच्या आरक्षणाच्या निमित्तानं सत्ताधारी पक्षाला चिटकले। जिकडे गुळ असतो तिकडे मुंगळे चिटकतात। धनगर आरक्षणाच्या नावावर यांनी महाराष्ट्रात रान सुद्धा उठवलं, लढा सुद्धा दिला। धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु ओबीसींचं पण आरक्षण टिकलं पाहिजे, एकाची पण म्हणायची हिंमत नाही। आरक्षणाच्या लढ्यामध्ये सुद्धा तेच झालं। आरक्षणाच्या लढ्यामध्ये सुद्धा 2014च्या निवडणुकांच्या अगोदर याच आत्ताच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांनी, विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेस सांगितलं होतं, धनगर समाजाला माझ्या हातात सत्ता द्या। बारामतीमध्ये सांगितलं होतं, धनगर आरक्षणाच्या आंदोलनामध्ये माझ्या हातात सत्ता द्या, पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली लावतो। धनगर समाजाचं एसटी मध्ये त्या ठिकाणी आरक्षण मिळावं म्हणून आमरण उपोषण जालना जिल्ह्यात सुरू आहे। आज 5 दिवस झाले ते बोराडे नावाचे धनगर समाजाचे आंदोलक जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी जालन्यामध्ये आंदोलन करतायत। राज्याचा एक सुद्धा मंत्री, आमदार किंवा नेता फिरकलेला नाही। म्हणजे धनगरांचा किती वापर करून घेतला तरी धनगरांना किंमत द्यायची नाही, विचारायचं नाही, आरक्षण तर अजिबातच द्यायचं नाही, अशी जर भावना असेल तर हे समजून घेतलं पाहिजे। आणि धनगरांनो, सत्ताधाऱ्यांच्या किंवा विरोधकांच्या नेत्यांच्या पाठीमागं फिरण्यापेक्षा ह्या सगळ्यांना ह्यांची जागा दाखवण्याची योग्य वेळ आली असं मला आता म्हणावं लागेल। धनगर समाज एसटी मधून आरक्षण मागतोय। महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यांमध्ये धनगर समाज वेगळ्या वेगळ्या शब्दाने किंवा अनुसूचित जमातीमध्ये नोंद असताना सुद्धा, केंद्राचं आरक्षण त्या ठिकाणी धनगर समाज इतर राज्यांमध्ये घेत असताना सुद्धा महाराष्ट्रात फक्त लागू करायचंय। कारण धनगर समाज, त्याची राहणीमान, त्याची बोलीभाषा, तो समूहापासून बाहेर आणि डोंगर दऱ्यात शेती, वाड्या वस्त्यावर फिरणारा, राहणारा आणि उपजीविका करणारा समाज, हे मी म्हणत नाही। 80-82च्या काळामध्ये ज्या समाजाला अनुसूचित जमातीचे दाखले सुद्धा दिले गेले, नंतर बंद झाले आणि समाजाचे जातीचे आमदार म्हणून निवडून आले, परंतु सभागृहात मुख गिळून गप्प बसले आणि न्यायालयामध्ये लढा लढत असताना वेगळ्या मार्गाने लढा गेला म्हणून धनगर समाजाला आज 30-40 वर्ष झालं संघर्ष करण्यात, आंदोलन करण्यात आणि पोट तिडकीनं कोकरे साहेबांपासून आजपर्यंत लढण्यामध्येच त्या ठिकाणी थकला। आज तो आमरण उपोषण करायला लागला, तर सरकार जर दखल घेत नसेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे। फक्त धनगर समाजाला आरक्षण द्यायचं नाही, लागू करायचंय। केंद्र सरकारच्या सूचीनं सांगितलं, महाराष्ट्रात धनगर आणि धनगड याच्यापेक्षा धनगड समाज आहे आणि धनगड समाज आज सुद्धा 2 एसटी मधून धनगर समाजाच्या लोकांनी निवडणूक सुद्धा लढवलेली आहे, हे विसरून चालणार नाही। परंतु हा धनगर समाजाचा फक्त आरक्षणाचा इतिहास आणि लढाच होतोय। बरेच नेते धनगर समाजाच्या आरक्षणाच्या निमित्तानं सत्ताधारी पक्षाला चिटकले। जिकडे गुळ असतो तिकडे मुंगळे चिटकतात। धनगर आरक्षणाच्या नावावर यांनी महाराष्ट्रात रान सुद्धा उठवलं, लढा सुद्धा दिला, पण ते सत्ताधारी ज्यावेळेस विरोधात होते त्यावेळेस, ज्यावेळेस अगोदर काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस आणि नंतर मध्ये 2019ला महाविकास आघाडीची सत्ता होती त्यावेळेस धनगरांचे नेते ताकदीनं महाराष्ट्रभर हेलिकॉप्टरनं फिरून आंदोलन करायचे।
आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून लढायचे, पण ज्यावेळेस विरोधात लढण्यासाठी ह्यांचा वापर त्यावेळेस पक्षांनी करून घेतला, सत्तेत बसल्यानंतर तेच आमदार झाले, लोकप्रतिनिधी झाले, मानाचं पान वाढलं गेलं, त्यावेळेस धनगर समाजाच्या पाठीत खंजीर खुपसून मूग गिळून गप्प बसले. काही सत्ताधाऱ्यांचे दलाल ओबीसींच्या आरक्षणाच्या रक्षणासाठी त्या ठिकाणी फिरतायत, पण ज्या धनगरांच्या जातीमध्ये जन्मले त्यांच्यासाठी आरक्षण मागत नाही. होय, धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु ओबीसींचं पण आरक्षण टिकलं पाहिजे, एकाची पण म्हणायची हिंमत नाही. दीडदमडीचे काही तर इतर लोकांवर किंवा व्यक्तींवर अत्यंत घाणेरड्या भाषेत टीका करतात, पण ज्यांनी बिरोबाची शपथ घेऊन सांगितलं होतं धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, आणि जे देणार नाही, ज्या पक्षाचं मी नाव नाही घेणार, पण मीच काय, माझा बाप काय, माझ्या आईनं सुद्धा उभी राहिली किंवा मी त्या पक्षामध्ये जाणार नाही, त्याच पक्षाकडून तुम्हाला आमदारकी मिळाली, तुम्ही आता आरक्षणाचा, धनगर आरक्षणाचा चकार शब्द काढत नाही. म्हणजे ह्या सगळ्या नेत्यांनी धनगरांना फसवलंय, आणि म्हणून सत्ताधारी नेता एक पण इकडं फिरकायला तयार नाही. याच्यापेक्षा वाईट गोष्ट कुठली नाही. का होती धनगरांची फसवणूक? का धनगरांच्या पोरांना फक्त वेड्यात काढलं जातंय? गावखेड्यातला राहणारा समाज, भोळा बाबडा समाज, पण प्रचंड प्रामाणिक समाज, धनगर समाजासारखा प्रामाणिक व्यक्ती इतिहास गवाह है. पूर्वीपासून आजपर्यंत तो फक्त आपल्या विचारांशी आणि आपल्या नेतृत्वांशी प्रामाणिक राहिला, परंतु त्याचा फक्त यूज अँड थ्रो होतोय. आरक्षणाच्या लढ्यामध्ये सुद्धा तेच झालं. आरक्षणाच्या लढ्यामध्ये सुद्धा 2014च्या निवडणुकांच्या अगोदर याच आत्ताच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांनी, विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेस सांगितलं होतं, धनगर समाजाला माझ्या हातात सत्ता द्या. बारामतीमध्ये सांगितलं होतं, धनगर आरक्षणाच्या आंदोलनामध्ये माझ्या हातात सत्ता द्या, पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली लावतो. त्या फडणवीस साहेबांना विचारा, आज 2025 आलं, तुम्ही दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले, मधल्या काळात तुम्हाला संधी नाही मिळाली, मग तुम्ही धनगरांचा फक्त वापर का करताय? त्यांना प्रतिनिधित्व का दिलं नाही? का आरक्षण देऊ शकत नाही? आहे का कुणाच्यात हिंमत? धनगर समाजाचे जे लोकप्रतिनिधी आज त्याच फडणवीसांच्या आसपास फिरतात, किंवा त्यांनी सोडलेत म्हणून ते इतरांवर टीका करतात, त्यांचं आता जाबाड का उघडत नाही? हा साधा सरळ प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीसांनी एक तरी शिष्टमंडळ त्या धनगर आरक्षणाच्या आंदोलनामध्ये पाठवलं का नाही? धनगर समाजाला देवेंद्र फडणवीस सरकार दखल घेतं की नाही? धनगर समाजाच्या आंदोलनाकडे देवेंद्र फडणवीस गांभीर्यानं पाहतात की नाही? का धनगर समाजाच्या जालन्यातल्या आत्ताच्या आमरण उपोषणाच्या त्या आंदोलनाकडे सरकार जाणीवपूर्वक, काळजीपूर्वक तिथं जाऊन त्यांच्या मंत्रिमंडळाला, शिष्टमंडळाला शब्द देऊन आरक्षणाचा प्रश्न कशा पद्धतीने मार्गी लावणार हा GR किंवा शब्द का देत नाही? जर केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असेल, मोदींच्या तोंडून असेल किंवा देवेंद्र फडणवीसांच्या तोंडून असेल, राजमाता अहिल्याराणी होळकरांचा उल्लेख होतो. राजमाता अहिल्याराणी होळकरांची ही जर 300वी जयंती वर्ष असेल, त्रिशताब्दी वर्ष त्या ठिकाणी सुरू आहे, तर मग त्यांच्या विचारांना प्रमाण मानून सरकार, केंद्राने, राज्याने एकत्रित मिळून धनगर आरक्षणाचा प्रश्न का मार्गी लावत नाही? कुणाच्या वाट्याचं द्यायचं नाही, धनगरांच्या हक्काचं धनगरांना पाहिजे. एवढीच फक्त जर राजकीय इच्छाशक्ती नसेल, तर काही आदिवासी नेत्यांच्या दबावापोटी धनगरांची फसवणूक होणार असेल, सत्ताधाऱ्यांनो लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये जर मराठा समाज मोठा भाऊ असेल, तर 2 नंबरचा लहान भाऊ हा धनगर समाज आहे. आणि त्याची जर ही आज अशी वाईट अवस्था असेल, तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. सत्ताधारी पक्षातील धनगर समाजाच्या नेत्यांना एकालाही वाटत नाही की सरकार विरोधात जाऊन आपण धनगर आरक्षणाचा प्रश्न किंवा आंदोलन केलं पाहिजे, मुद्दा पुढे नेला पाहिजे. इतर
धनगर समाजाच्या लोकांनी जर कुणी आंदोलन केलं तर ह्यांचे चमचे लगेच त्या बैठकीमध्ये घुसतात, पुढं करण्याचा प्रयत्न करतात आणि मी सगळं बघतो म्हणून त्या ठिकाणी आंदोलकांची दिशाभूल करतात. हेही विसरून चालणार नाही. सगळ्यात महत्वाचं, धनगर समाजाचं कोण आहे की नाही जे सभागृहात बोलेल. जर धनगर समाजाचे आमदार मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहू शकतात, आरक्षणाच्या पाठीशी उभे राहू शकतात, धनगर समाजाचे आमदार ठरवून आपल्या आपल्या पक्षाच्या नेत्यांना सांगून धनगर आरक्षणाच्या आंदोलनात का पाठिंबा द्यायला उतरत नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं, जर धनगरांच्या आमदारांनी ठरवलं, राजीनामा देण्याचा प्रयत्न केला, बघा लक्षात घ्या, तर सत्ता विरोधक काय सगळ्या पक्षांना भूमिका घ्यावी लागेल. पण सुरुवात कोणी करायची ही जर हिंमत दाखवत नसेल, हे फक्त कुठल्याही जातीचे असू द्या, जातीचा आहे म्हणून तिकीट घेईपर्यंत आणि निवडून येईपर्यंत, आल्यानंतर मंत्रीपद मिळेपर्यंतच हे जातीचे असतात. नंतर जातीच्या नावाला नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना तोंड सुद्धा दाखवत नाहीत. समजा आपल्या जातीचे कुणी आलेच, ह्यांच्या तोंडावर 12 वाजलेले असतात, हे विसरून चालणार नाही. पण काहीही असो, जर जालन्यामध्ये राज्य सरकारनं खास करून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाकडे जर दुर्लक्ष केलं, दिशाभूल केली आणि जर तिथं काही बरं वाईट झालं, अर्थात त्या आरक्षण आंदोलकाच्या जीवाशी खेळण्याचा जर सरकार प्रयत्न करत असेल तर ही अत्यंत वाईट गोष्ट आहे, संतापजनक गोष्ट आहे. आणि सरकारच्या या चुकीच्या धोरणाचा संभाजी ब्रिगेडचा एक कार्यकर्ता म्हणून, प्रवक्ता म्हणून, किंवा मी एक धनगर आरक्षणाचा समर्थक म्हणून, आरक्षण समर्थक म्हणून, संविधान समर्थक म्हणून, समाजाचा एक घटक म्हणून या सत्ताधाऱ्यांचा निषेध जेवढ्या शब्दात करावा तेवढा कमी आहे. धनगर आरक्षणाचा प्रश्न मिटवला पाहिजे, अन्यथा सरकारला धनगर समाज सुट्टी तर देणारच नाही, परंतु या इथून पुढच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवली जाणार. फक्त जातीचे म्हणून तिकीट घेईपर्यंत नेत्याच्या पुढे शेपट हलवू नका आणि समाजाची दिशाभूल करून सत्यानाश करू नका. एवढंच. सगळे एक आले तर यांना यांची जागा दाखवता येईल, मग सत्ताधारी जागेवर येतील, वेगळं सांगायची गरज नाही. जय मल्हार, जय शिवराय.